राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ आंबीदुमाला. ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात. संपर्क 95 95 65 48 75. आज आपल्या ब्राह्मणवाडा गावामध्ये उपोषणस्थळी आपल्या अकोले तहसीलचे नायब तहसीलदार माननीय श्री लोहरे साहेब, त्याचप्रमाणे बांबळे साहेब आणि आपल्या ब्राह्मणवाडाचे सर्कल या ठिकाणी फापाळे साहेब, त्यांच्याबरोबर या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचे देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपण या ठिकाणी उपोषण मागं घ्यावं या बाबतीत त्यांनी आपल्याला विनंती केलेली आहे. परंतु निश्चित विनंती करून या ठिकाणी ते थांबले नाही, तर संबंधित उपोषण ज्या विभागांशी निगडीत होते त्या प्रत्येक विभागाबरोबर, म्हणजेच अकोले पोलीस स्टेशन असेल, त्याचप्रमाणे PWDचा जो 1 नंबर 2 नंबर विभाग असेल आणि MGPचे जे डिपार्टमेंट असेल, या सर्व डिपार्टमेंटबरोबर त्यांनी सखोल चर्चा केलेली आहे. MGPच्या डिपार्टमेंटने कालच आपल्याला हमी दिलेली होती, फक्त त्यांनी लिखित पत्र हस्तलिखित होतं, ते आपण टाईप करून त्यांच्या सही शिक्क्यानिशी आम्हाला पाठवावं अशी जी आपली मागणी होती त्यानुसार ते पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे PWDचे जे दोन्ही विभाग होते त्यांनी देखील मोठ्या रस्त्याचे जे 4 किलोमीटर मंजुरीचं टेंडर झाल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि उर्वरित जे काम आहे ते चालू बजेटमध्ये सरकारकडे पाठवण्याची हमी त्यांनी देखील आपल्याला या ठिकाणी संगमेर विभागातर्फे दिलेली आहे. त्याचप्रमाणे जे आपले इकडं मुक्ताईच्या वाडीचा जो रस्ता असेल किंवा अपूर्ण जे रस्ते असतील तेही लवकरच पूर्णत्वाकडे नेण्याची हमी आपल्याला या सर्व PWDच्या विभागाने दिलेली आहे. त्याचप्रमाणे मुख्य प्रश्न आपला जो होता दारूबंदीचा, त्या दारूबंदीवर विशेष करून जी ठोस हमी आपल्याला काल मिळालेली नव्हती, ती ठोस हमी या ठिकाणी PI साहेब थोडेसे मला वाटतं बंदोबस्तामध्ये असल्या कारणाने आज जे मुख्यमंत्री नगरला आलेले होते त्या बंदोबस्तामध्ये मला वाटतं ते आहेत असं मला समजलं आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी आपले बीट अंमलदार देशमुख साहेब यांना पाठवलं आणि साहेबांच्या बरोबर हे प्रश्न जो दारूचा गंभीर प्रश्न बनलेला आहे त्या गंभीर प्रश्नाबाबत आपल्याबरोबर चर्चा केली आणि दारूबंदीबाबत ठोस कार्यवाही करण्याचं आश्वासन या ठिकाणी, आश्वासन नव्हे तर हमी आपल्याला दिलेली आहे. कारण आश्वासन माझ्या माहितीप्रमाणे पुढारी देत असतात, प्रशासन आश्वासन देत नाही, तर हमी या ठिकाणी दिलेली आहे. ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या कायदेशीर बाबीप्रमाणे यानंतर ते गुन्हे दाखल, जर कुणी या ठिकाणी धंदा केला तर गुन्हे त्या पद्धतीने दाखल करणार आहेत. त्याचप्रमाणे गावातील दारूबंदीमध्ये जे ग्रामस्थ काम करतात किंवा आपली जी समिती आहे दारूबंदीची आणि ग्राम सुरक्षा दल आहे, या दलातील सर्व प्रमुख असतील किंवा काम करणारे जे तरुण असतील यांच्यावर दारूबंदीमध्ये काम करत असताना कुठल्याही प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर चुकीचे दाखल होणार नाहीत अशी हमी आपल्याला त्यांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे जो 56चा प्रस्ताव आहे तळीपारचा, तो 56चा प्रस्ताव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपले DYSP असतील किंवा प्रांत साहेब असतील, PI साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील आणि त्याचप्रमाणे जे एक्साईजचे SP साहेब असतील किंवा त्यांचे PI साहेब असतील, या सर्वांची मीटिंग करून 8 दिवसाच्या आत आपल्याला मीटिंग करून त्या प्रस्तावाबाबत आपल्याला ते माहिती देणार आहेत. काही चुकीची माहिती आपली जरी असेल, आपलं अपुरं ज्ञान जरी असेल, तर ते सखोल आपण या ठिकाणी त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करून जर संबंधितांचं आश्वासन त्यांच्यामार्फत मीटिंग करून त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. त्याचप्रमाणे मी साहेबांना आपल्या माध्यमातून हे देखील सांगू इच्छितो की अशा प्रकारची कार्यवाही एखाद्या कुटुंबावर किंवा एखाद्या तरुणावर होणे हे आम्हाला देखील अपेक्षित नाही, परंतु वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, तर यांना देखील सुधारवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गावाकडून होईल. परंतु जर ते याच्यानंतर आजच्या तारखेनंतर
त्यांनी हे गुन्हे वारंवार केले तर गाव सुद्धा त्यांना क्षम्य करणार नाही. मग तो 56चा प्रस्ताव दाखल करून जे जे गुन्हे त्यांच्याकडून होतील, मग ते मारहाणीचे गुन्हे असू किंवा कोणाला दमदाटीचे असू किंवा जीवे मारण्याच्या धमक्या असू, असे गुन्हे ज्यावेळेस ग्रामस्थांकडून जातील ती दाखल करून घेण्याची हमी आपल्याला अकोले पोलीस स्टेशनमार्फत देशमुख साहेबांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून नक्कीच त्यांनी माझं अजूनही आव्हान आहे की त्यांनी आज यानंतर कुठल्याही प्रकारची दारू विक्री करू नये आणि आपल्या गावातील दारूबंदी आहे त्या दारूबंदीला आपण सर्वांनी सहकार्य सर्वांनी करावे अशी मी आपणामार्फत विनंती करतो. या ठिकाणी साहेब आले आमच्या तळमळीने आमचा प्रश्न सोडवण्याचा, लोहरे साहेब असतील, फापाळे साहेब असतील, बांबळे साहेब असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी देशमुख साहेब असतील, यांनी प्रामाणिकपणे जीवापाड प्रयत्न करून तळमळीने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्याचं आम्ही थोडंसं भान ठेवतो आणि नक्कीच तुमच्या हमीनंतर या ठिकाणी आम्ही हे उपोषण आपल्या सर्वांच्या साक्षीने, ग्रामस्थांच्या साक्षीने, सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने सोडायचं ना उपोषण. कारण आम्ही जरी उपोषण करते असलं परंतु खरी ताकद हे तुम्ही नवतरुण आणि हे ग्रामस्थ ही आमची ताकद आहे. महिला भगिनी आमची ताकद आहे. त्याचप्रमाणे आमच्या ताई ज्या शेजारच्या गावातून, लहित गावातून या ठिकाणी आल्या आणि इतक्या चांगल्या पद्धतीने आज, काल तर त्या फक्त पाठिंबा द्यायला आल्या होत्या परंतु आज सकाळपासून त्या आमरण उपोषणामध्ये त्यांनी या ठिकाणी सहभाग आपल्या ठिकाणी नोंदवला. आणि नवे तर संपूर्ण डिपार्टमेंट असतील, सर्व पोलीस प्रशासन असन, PWD प्रशासन असन, MGPचं प्रशासन असन, नवे तर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, त्यांच्यापर्यंत हा प्रश्न पोहोचवण्याचं काम ताईंनी या ठिकाणी आपल्या समेत सगळ्यांसमेत केलेलं आहे. मी ताईंचं देखील या ठिकाणी तसं पाहिलं तर आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आमचे मित्र पाठीमागे राहिले, चंदू आमचे मित्र आहेत. ते मुळात ते आमचे जरी करंडी गावचे सरपंच असले तरी ते ब्राह्मणवाड्याचेच रहिवासी आहेत असं आम्ही समजतो. कोणतेही प्रश्न असू कधीही ते मागं राहत नाही, आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी ते काम करतात. मग तो आंदोलनाचा प्रश्न असन, कळंबचे सरपंच या ठिकाणी सहभागी झालेले आहेत, त्यांचंही आमचा प्रश्न एकच आहे. MGPचा प्रश्न म्हणजे कळंबगाव, ब्राह्मणवाडा गाव, मण्याळगाव, खुंटेवाडी गाव या सर्व ग्रामस्थांनी, त्याचप्रमाणे बेलापूरचे ग्रामस्थ असतील, आमचे संतोष फापाळे, इंजिनियर संतोष फापाळे असतील, अगदी मोठं आंदोलन त्यांनी, रेल्वेचं आंदोलन, पुन्हा नाशिक रेल्वेचं आंदोलन या ठिकाणी ते हाताळतायत. या सर्व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रामदास मामा असतील, बापू असतील, आमचे मित्र ज्यांची आम्ही त्यांना मार्गदर्शक म्हणतो पण खरी ताकद आमच्या मागं एक अदृश्य ताकद आहे ती आमच्या रवीची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सर्व मित्र, आता सर्वच जणांची नावं घेणं या ठिकाणी तालुक्यातली मीडिया, एखाद्याचं नाव घेणं माझ्याकडून विसरून जाईल. या सर्वांचं, त्याचप्रमाणे संपूर्ण तालुक्याची मीडिया असतील, ब्राह्मणवाड्याची मीडिया असतील, पठारभागची आमचा सतीश असन, यांनी हा प्रश्न अगदी आपल्या सर्वांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि हे आंदोलन साहेबांनी देखील सांगितलं, तुमच्या ह्या आंदोलनामधील मागण्या ह्या अवास्तव नाही, ह्या प्रामाणिक मागण्या आहेत आणि हे आम्ही एक माणूस म्हणून ह्या मागण्या पूर्ण व्हाव्या ही आमची देखील इच्छा आहे. म्हणून आपणा सर्वांचे त्यात हे काही इथं कोणाला उपस्थित राहता आलं नाही परंतु आम्हाला व्हॉट्सअप, फेसबुक मीडियामार्फत सर्वांनी जे आंदोलन करण्यासाठी हे बळ दिलं, पाठबळ दिलं, त्या सर्वांचं मी माझ्या वतीने, शिवाजीच्या वतीने, संजू भाऊच्या वतीने, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत ब्राह्मणवाडाच्या वतीने, सर्व ग्रामस्थांचे आणि ग्रामस्थांच्या वतीने देखील आपणा सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि मला वाटतं या ठिकाणी साहेब आलेले आहे, साहेबांच्या हस्ते आमचे माझ्याबरोबरचे जे आमचे जे मित्र आहेत दोन, त्यांच्याकडं एक ज्यूस पाजून त्यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचं उपोषण त्यांनी सोडावा. या दोघांना मी देखील विनंती करतो कारण माझी ताकद ते दोघंच होते. मी एकट्याने ज्यावेळेस हे केलं तर त्यांनी त्यांची दोघांची नावं टाकली की आमरण उपोषणासाठी आम्हीही या ठिकाणी तयार होतो. त्याचप्रमाणे ताई देखील म्हटल्या आंदोलनाला पाठिंबा देऊन चालणार नाही, तर आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी ज्यावेळेस होऊ त्याच वेळेस कुठेतरी आपण खऱ्या अर्थाने पाठिंबा दिला असं या ठिकाणी समोर जनतेसमोर जाईल. त्याचप्रमाणे आमचं महिला मंडळ असेल, शालूताई असतील, शारदाताई असतील, आमच्या सगळ्या माय भगिनी असतील,
सगळ्यांनी आम्हाला इतका मोठा पाठिंबा दिला, त्यांचं देखील पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. सरपंच आणि थांबतो. उपसरपंच साहेब, मला एक विचारायचं की तुम्ही तो उद्याचा बंद एक पुकारला होता, मग ते हे पहा, हा बंद आपण पुकारलेला आहे. साहेब देखील या ठिकाणी आहेत. मी साहेबांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की साहेब, 8 दिवसात जर आउटपुट आम्हाला या ठिकाणी मिळालं नाही तर बाकी तुमच्या समोर सांगतो की कुठल्याही प्रकारचं निवेदन न देता 8व्या दिवशी या ठिकाणी आमरण उपोषण होणार नाही. मग ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी सर्व ग्रामस्थ महिला भगिनींनी उद्याच ते आंदोलन ठरवलं होतं, परंतु मी त्यांना विनंती केलेली आहे, सगळ्यांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे. परंतु या बाबतीत जर कुठेही कचुराई दिसली तर 8व्या दिवशी बाकी आपल्याला कोणत्याही प्रकारचं निवेदन न देता आपण जबाबदार सर्व व्यक्ती आहात. 8व्या दिवशी बाकी इथं रास्ता रोको आंदोलन मीडियामार्फत जाहीर करून या ठिकाणी होईल. मग ते साहेब, तुम्हाला मी मागाशी सांगितलं की आम्ही रास्ता रोकोमध्ये कुठल्याही प्रकारे लोकांची पिळवणूक व्हावा, अडवणूक व्हावा म्हणून आम्ही अगदी लेट उशिरा सुरू केलेलं आंदोलन साहेबांनी एकदा आमचे निवेदन स्वीकारल्यानंतर तात्काळ बंद केलेलं आहे. परंतु त्या दिवशी जे आंदोलन जर आमच्या मागण्यांवर अंमलबजावणी झाली नाही तर बाकी जे आंदोलन चालू होईल ते कधी संपल ग्रामस्थ करतील, परंतु ते कधी संपल याची हमी बाकी आम्ही देऊ शकत नाही. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.